दानवाडमध्ये ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी उत्खननास उत्साहात सुरुवात। दानवाड तालुका शिरोड येथे कृष्णा दूधगंगा संगम परिसरात ऐतिहासिक ठेव्याचा शोध लागल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा जेसीबीच्या साहाय्याने कामास उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे। संगमावरील राधाकृष्ण मंदिर ते कृष्णा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी 25/2/2026 रोजी पुरातन काळातील दगडी पायऱ्या व घाट आढळून आले होते। या घटनेमुळे परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून कामाची पाहणी करत आहेत। स्थानिक तरुणांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसरातील माती हटवून संपूर्ण घाट रचना स्पष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। दगडी पायऱ्यांची बांधणी व रचना पाहता हा घाट प्राचीन काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या ऐतिहासिक वारशाची तात्काळ दखल घेऊन पुरातत्व विभागामार्फत योग्य पाहणी व संवर्धन करावे अशी मागणी केली आहे। जर हा घाट ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला तर दानवाड गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वात भर पडणार आहे। सध्या परिसरात उत्सुक नागरिकांची गर्दी होत असून काम सुरूच आहे। पुढील तपासणीनंतर या ऐतिहासिक ठेव्याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या प्रसंगी आज गावातील सुनील बेरड, संतोष बेरड, वीरू धनगर, शिवाजी साळुंके, वर्धमान तिपणावर, संजय तिपणावर, सावकार, सचिन सांगलीकर, बाजार समिती चेअरमन मारुती गस्ती, शंकेश्वर, अण्णापा शिरडोने, बाबासो कन्नोरे, अमोल बेरड, सतीश बेरड, जितेंद्र बेरड आदी उपस्थित होते। नमस्कार। काल केलेल्या खुदाईनंतर आज पुन्हा एकदा आपल्या नवे दानवाड व जुने दानवाड गावचं वैभव ठरलेल्या राधाकृष्ण मंदिर येथे पुन्हा एकदा आज 2 जेसीबी मशीनच्या सहाय्याने खुदाईचं काम सकाळपासून चालू आहे। या खुदाईच्या कामाची तीव्रता पाहता हे काम मोठ्या प्रमाणात चालणार आहे। त्यासाठी अनेक देणगीदारांची या ठिकाणी मदतीची ओघ चालू आहे। त्या आमच्याच गावातील प्रगतशील शेतकरी वर्धमान तिपणावर व ग्रामपंचायत सदस्य शिवानंद माळी यांनी या ठिकाणी लागणाऱ्या जेसीबीच्या कामाला असो अथवा खुदाईच्या कामाला किंवा जीर्णोद्धारासाठी वर्धमान तिपणावर यांच्याकडून 10,000 रुपये व ग्रामपंचायत सदस्य शिवानंद माळी यांच्याकडून 5,000 रुपये देणगी याच ठिकाणी तात्काळ लगेच जाहीर करून या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करा व आपल्याला लागेल तेवढी मदत आपण गावकऱ्यांच्या वतीनं करूया। त्याचबरोबर मला एक आवाहन करायचं आहे की या कामाला तात्काळ शासकीय पद्धतीने किंवा लोकप्रतिनिधींनी योग्य ती मदत या ठिकाणी येऊन पाहणी करून या पुरातत्व किंवा हे ऐतिहासिक घाट पुन्हा एकदा या ठिकाणी आज उकरल्यानंतर परत काही अवशेष किंवा पुरावे मोठ्या स्वरूपात या ठिकाणी सापडत आहेत। याचा सर्वांनी लोकप्रतिनिधींनी असो किंवा शासकीयदृष्ट्या सर्वांनी याचा विचार करून पुढील काळामध्ये याचा जीर्णोद्धार व एक ऐतिहासिक वारसा ह्या दोन्ही गावाला लागणार आहे। यासाठी सर्वांनी योग्य ती मदत करावी व पुढील काम तडीस न्यावी यासाठी सर्वांनी मदत करून या पुन्हा एकदा राधाकृष्ण व संगमेश्वराच्या सेवेत सर्वांनी सहभागी व्हावे। धन्यवाद। श्री प्रभू रामचंद्राच्या चरणमस्तकाला होऊन मी इथं या ठिकाणी आलेलो आहे। 2 दिवस झाले यांनी खोदाई करत आहेत। त्यांना पुराण राम मंदिर प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास बोलल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मुक्कामाला आले होते। त्यानंतर 10,000 रुपये देणगी म्हणजे माझं फार मोठं काम नाही आहे, पण हे इथंच थांबत नाही। हे आपण शासकीय लोकवर्गणीतून किंवा दोन्ही गावच्या ह्याच्या वर्गणीतून किंवा आमदार फंडातून सगळ्या गोष्टीतून आपण हे यशस्वीरित्या पार करायचं एवढंच बोलतो। शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंके।